हॅलो हॅलो विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण आंतरव्यापाराचा मागासच्या ह्याच्यामध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थ पाहिला. देशातल्या देशामध्ये एका देशाच्या सीमेमध्ये चालणारा व्यापार आपण आंतरव्यापार म्हटलेला आहे. आता या आंतरव्यापाराचे जे प्रकार आहे, या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे घाऊक व्यापार. या घाऊक व्यापाराविषयी आपण आज माहिती पाहणार. घाऊक व्यापार म्हणजे काय, घाऊक व्यापारी आणि घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये एवढंच फक्त माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. घाऊक म्हणजे घाऊक व्यापार आंतरव्यापाराचा एक प्रकार आहे. आणि घाऊक व्यापार म्हणजे काय आणि घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आता इथं आपण जर पाहिलं तर अंतर्गत व्यापारामध्ये इथं प्रामुख्याने कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूचं उत्पादन जे घेतल्यात असतं ते उत्पादक विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवांचे उत्पादक त्याचे उत्पादन घेत असतात. आणि हे उत्पादन कोणासाठी असतं, अंतिम ग्राहकासाठी असतं. उत्पादक काय स्वतः वापरासाठी वस्तू खरेदी करत नाही या निर्माण करत नाहीत, किंवा उत्पादक आणि ग्राहक मात्र वस्तू स्वतःच्या वापरासाठी ती खरेदी करत असतात. आणि आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की ज्यावेळी कोणत्या वस्तूचा अंतिम ग्राहक ज्यावेळी ती वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करतो त्यावेळी खऱ्या अर्थानं ते उत्पादन आणि त्याचा वापराचं एक चक्र पूर्ण होतं आणि खऱ्या अर्थानं तो व्यापार झाला असं म्हणता येतो. की ज्यावेळी एखादी व्यक्ती त्या वस्तूचा स्वतःसाठी वापर करण्यासाठी खरेदी करते, म्हणजे जो अंतिम ग्राहक आहे, हा ग्राहक ज्यावेळी त्या वस्तूला मिळतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या वस्तूचं उत्पादन झाल्याचं किंवा उत्पादन झाल्यामुळे त्याचा फायदा त्या देशातील सर्व नागरिकांना किंवा ग्राहकांना होत असतो. म्हणजे कोणती वस्तू किंवा सेवा ही ग्राहकासाठी उपयुक्त आहे. ग्राहकच जर नसेल तर कोणत्या वस्तू उत्पादन हे शक्य होणार नाही. आज आपण पाहतो, लक्षात घ्या, अनेक याच्यामध्ये आजच्या वस्तूच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये किंवा कोरोना याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे संपूर्णपणे व्यापार साखळी म्हणजे उत्पादक आणि ग्राहक याच्यामध्ये प्रत्येक संपर्क साधणं किंवा ग्राहकांना असंख्य वस्तू त्या ठिकाणी आज मिळू शकत नव्हत्या. उत्पादकाला सुद्धा विविध प्रकारच्या बाजारपेठापर्यंत पोचता येत नव्हतं, कारण वाहतूक साधनं बंद होती किंवा अनेक प्रकारे, लक्षात घ्या, अनेक व्यापारी बंद होते, सर्व व्यापार बंद होता, ग्राहकावरती निर्बंध होते आणि सर्व व्यापार चक्र ठप्प झालं होतं. वस्तूची वितरण साखळी पूर्णपणे कोलॅप्स झाली होती. म्हणजे लक्षात घ्या की जोपर्यंत सर्व वितरण साखळी व्यवस्थित असते तोपर्यंत आपण त्याचं महत्त्व कळत नसतं, पण त्याच्यामध्ये एक घटक किंवा संपूर्णपणे जर तो बंद झाला तर त्याचा परिणाम अंतिम ग्राहकावरती होतो, उत्पादकावरती होतो, व्यापाऱ्यावरती होतो असतो आणि त्या देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती त्या ठिकाणी त्याचा प्रतिकूल परिणाम दिसत असतो. म्हणजे आज कोणत्याही देशामध्ये वस्तू असो किंवा सेवा असो, ही जी निर्माण केली जात असते, उत्पादक त्याचं निर्माण करतात, पण उत्पादक त्याच वस्तू विविध प्रदेशामध्ये घाऊक व्यापाऱ्यांमार्फत म्हणजे स्टॉकिस्ट जे आहेत यांना त्याची वस्तू विक्री करत असतात. आणि घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारापर्यंत त्या वस्तू पोचवतात आणि किरकोळ व्यापारी आहे हा किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकाशी संपर्क साधून म्हणजे अंतिम विक्री करत असतो, की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या वस्तूचं पैशामध्ये रूपांतर होत असतं. जी वस्तू निर्माण केली पैशाच्या बदल्यामध्ये खऱ्या अर्थानं देवाणघेवाण, तो खऱ्या अर्थानं व्यापार होत असतो. आता इथं आपण घाऊक व्यापाराबद्दल माहिती पाहणार आहोत. आंतरव्यापाराचे प्रकार थोडक्यात आपण अगोदरच्या चार्टमध्ये व्यापाराचेच प्रकार पाहिलेले आहेत. पण घाऊक व्यापार हे सुरू करण्यापूर्वी अगोदर लक्षात की घाऊक व्यापार हे कोणामुळे, उत्पादकामुळे. उत्पादकांनी जर केलंच नाही तर घाऊक व्यापाराला कशाचं तो मध्यस्थ म्हणून काम करणार आहे. तर घाऊक व्यापार म्हणजे त्याचा शब्दामध्ये त्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. पण मुळात या घाऊक व्यापाराची गरज किंवा घाऊक व्यापाराचं स्थान काय आहे, म्हणजे उत्पादन आणि वितरण यांच्यामध्ये मोठी दरी आहे आणि या दरीला भरून काढण्याचं काम वितरण साखळी करते. आणि वितरण साखळी, चेन ऑफ डिस्ट्रीब्युशन त्याला म्हणतो, ही आंतरव्यापारामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. वितरण साखळी आंतरव्यापारामध्ये, अंतर्गत असो किंवा विदेशी व्यापार पण असो, बहिर्गतमध्ये पण आहे.
अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण उत्पादक हा एका विशेष ठिकाणी स्थायिक असतो आणि ग्राहक हे अनेक ठिकाणी जागतिक स्तरावरती विखुरलेले आहेत. आणि उत्पादक आणि उपभोक्ता याच्यामधील ही दरी वितरण साखळीमुळे कमी केली जात असते. आणि विविध साधनांच्या वाटपामुळं वस्तू योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी व योग्य त्या प्रमाणात मिळण्याला मदत होत असते. म्हणून वस्तू वितरण साखळी पहिला घटक कोण आहे? पहिला घटक उत्पादक आहे, दुसरा घटक घाऊक व्यापारी आहे, तिसरा घटक किरकोळ व्यापारी आणि चौथा घटक ग्राहक आहे. मग या वस्तू वितरण साखळीमधील जो पहिला दुवा म्हणूया आपण, घटक नव्हे, घटक कोण आहे? उत्पादक आहे. आणि पहिला दुवा म्हणजे कोण? दोघांमध्ये संपर्क साधणारा, समन्वय साधणारा, तो कोण आहे? घाऊक व्यापारी. आणि त्यांच्या जो काय व्यवहार होतो त्याला आपण घाऊक व्यापार म्हणत असतो. आता अगोदर आपण घाऊक व्यापाराचा अर्थ बघू. आता इथे लक्षात घ्या की घाऊक व्यापार हा अंतर्गत व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. घाऊक व्यापारामध्ये प्रामुख्याने उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती मालाची खरेदी करून तो किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना त्यांच्या मागणीनुसार तौलनिकदृष्ट्या लहान प्रमाणामध्ये विकणं याला घाऊक व्यापार असं म्हटलं जात असतं. आणि घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ विक्रेता यांना हे जोडण्याचं एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी करत असतो किंवा तो दुवा आहे. उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जेव्हा वस्तूंची खरेदी उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणावर पुनर्विक्रीच्या उद्देशानं केली जाते, जेव्हा वस्तूंची खरेदी उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणावरती आणि पुनर्विक्रीच्या उद्देशानं केली जाते, त्याला घाऊक व्यापार असं म्हणतो. घाऊक व्यापारात खरेदी विक्री करण्यात जी व्यक्ती व्यस्त असते त्या व्यक्तीला घाऊक व्यापारी असं म्हटलं असतं. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी करतात आणि म्हणून घाऊक व्यापारी हे खरेदीदार आणि विक्रेते पण असतात. खरेदीदार पण आहेत आणि विक्रेते पण आहेत. खरेदी कोणाकडून करतात? उत्पादकांकडून खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करत असतात. त्यामुळे ते घाऊक व्यापारी कुठल्याही वस्तूचा असू द्या, कुठल्याही सेवेचा असतो, सेवेचा घाऊक शक्यतो असतो, वस्तूंचाच प्रामुख्याने घाऊक व्यापारी आहे. पण काही प्रमाणात सेवामध्ये पण घाऊक व्यापार करणारे त्या आहे, काही एजन्सी आहेत. उदाहरणार्थ अनेक प्रकारचं ह्युमन रिसोर्स पुरवणं आहे, ती पण सेवा आहे. मग तो सेवा पुरवणारा सुद्धा व्यवसाय करणारा घाऊक व्यापारी आहे, एजन्सी आहेत तशी. घाऊक व्यापारी वस्तू व सेवांच्या वितरणामध्ये विविध भूमिका पार पडत असतो. तसंच उत्पादकाला ग्राहकापर्यंत पोहोचण्याला घाऊक व्यापारी मदत करतो. अर्थात इथं सुद्धा घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांच्या मदतीनं ग्राहकापर्यंत पोहोचतो. सर्वांचं स्थान त्या त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रामुख्याने घाऊक व्यापार यामध्ये म्हणजे प्रामुख्यानं उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती माल विकत घेऊन तो किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना त्यांच्या मागणीनुसार तौलनिकदृष्ट्या लहान प्रमाणामध्ये विकणे याला आपण घाऊक व्यापार म्हणतो. आणि अशा प्रकारचा व्यापार करणारी व्यक्ती जी आहे, जे व्यवहार करते, अशा प्रकारचे व्यापार करणारी व्यक्ती आहे त्याला आपण किंवा संस्था बनू शकते, इन्स्टिट्यूशन, एखादी संस्थासुद्धा घाऊक व्यापाराचं काम त्या ठिकाणी करत असते. त्या व्यक्तीला किंवा संस्थेला काय म्हणतो आपण? घाऊक व्यापारी. तर घाऊक व्यापारी ह्या वस्तू आणि सेवा यांच्या वितरण साखळीमधील उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. 2-3 व्याख्या दिलेल्या आहेत, त्या पुस्तकामध्येच आहेत. ठीक आहे, तरी आपण त्याचा थोडक्यात आता उल्लेख करू. फिलिप कोटलर यांच्या मते काय म्हटले बघा, जी व्यक्ती व्यवसायामध्ये मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि त्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करीत असते, त्याला घाऊक व्यापारी असं म्हणतात. किंवा जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक नसते व किरकोळ व्यापारी नसते, परंतु या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून कार्य करत असते, त्याला घाऊक व्यापारी असं म्हणत असतात. हे दुसरी व्याख्या काय, इलेक्स थॉमस ही काय व्याख्या जास्त विचार घेऊ नका. अगोदर आपण जे स्पष्टीकरण केलं किंवा फिलिप कोटलरची व्याख्या व्यवस्थित आहे.
नसते तर कशाला सांगा, म्हणजे उत्पादक नसते आणि किरकोळ व्यापारी नसते, मग ते घाऊक व्यापारी असते, बरोबर नाही. निगेटिव्ह व्याख्या लिहू नका, शक्यतो पुस्तक जर दिली असली तर सुद्धा. जी व्यक्ती व्यवसायाबाबत किंवा जी व्यक्ती, लक्षात घ्या की पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करते आणि त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे विविध प्रकारचे किरकोळ व्यापारी विविध बाजारपेठांमध्ये आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे त्यावेळी वस्तूंची विक्री करत असते, त्याला काय म्हणायचं, घाऊक व्यापारी. ठीक आहे. त्यानंतर आता आपण प्रामुख्याने इथं घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. घाऊक व्यापाराची वैशिष्ट्य थोडक्यामध्ये आपण बघू, त्याचा अर्थ पाहिल्यानंतर. आता प्रामुख्याने काय म्हटलं, पहिलं म्हटलेलं आहे, घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करत असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती खरेदी, बरोबर. घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावरती उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करत असतो. का? कारण घाऊक व्यापारी विविध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावरती मालाची खरेदी करतो आणि तो माल किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार तौलनिकदृष्ट्या लहान प्रमाणावरती विकत असतो. आता इथे पहिलं खरेदीच म्हटलेलं आहे. खरेदी मोठ्या प्रमाणावरती का? कारण त्याची बाजारपेठ तुलनेनं अधिक व्यापक असते, विस्तृत असते. त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे किरकोळ व्यापारी असंख्य असतात आणि प्रत्येक किरकोळ व्यापाराला त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा वेळेवरती करता यावा आणि म्हणून घाऊक व्यापारी काय करत असतो, मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची, म्हणजे उत्पादकांकडून त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावरती खरेदी करून त्या वस्तूंचा साठा त्या ठिकाणी ठेवत असतो, मोठ्या प्रमाणावरती साठा ठेवत असतो, की जेणेकरून त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक किरकोळ व्यापाऱ्याची गरज त्याच्या मागणीप्रमाणे त्यावेळी ताबडतोब पूर्ण करता येणं शक्य होईल. दुसरं गोष्ट काय म्हटलं बघा, वाटपाच्या प्रक्रियेमध्ये घाऊक व्यापारी सर्वात जास्त धोका पत्करतो. धोक्याचा स्वीकार म्हणून थोडक्यामध्ये लक्षात घ्या, अधिक धोका स्वीकारत असतो. आता धोका का स्वीकारतो, का धोका अधिक का आहे? कारण लक्षात घ्या की या घाऊक व्यापाऱ्याकडे, कुठलाही घाऊक व्यापारी असो, मोठ्या प्रमाणावरती वस्तूची खरेदी करत असल्यामुळं वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणावरती असतो आणि ज्यावेळी वस्तूचा साठा मोठ्या प्रमाणावरती असतो त्यावेळी बाजारपेठेमध्ये होणारे बदल, ग्राहकांच्या आवडीनिवडी, किमतीमधील चढ उतार, मालाच्या गुणवत्तेचा ऱ्हास किंवा उधारी बुडण्याचा संभव, असे अनेक धोके घाऊक व्यापाराला पत्करावे लागतात. वस्तू उत्पादन झाल्यानंतर घाऊक व्यापारी उत्पादकाकडून ताबडतोब माल खरेदी करत असतो आणि त्यामुळं तो माल किरकोळ व्यापाराच्या दुकानात पोचेपर्यंत, म्हणजे उत्पादकाकडून जो माल खरेदी केलेला आहे तो खरेदी केल्यानंतर किरकोळ व्यापाराला त्या वस्तूंची विक्री करेपर्यंत घाऊक व्यापाऱ्याकडे त्या वस्तूचा साठा असतो आणि किरकोळ व्यापाराच्या दुकानापर्यंत पोचेपर्यंत किंवा किरकोळ व्यापारात त्या वस्तूंची विक्री करेपर्यंत विविध प्रकारचे व्यावसायिक धोके, नैसर्गिक धोके, सामाजिक धोके हे घाऊक व्यापाराला स्वीकारावे लागत असतात. त्यामुळे सर्वात जास्त धोका या घाऊक व्यापाराला असतो. तर आता तिसरं वैशिष्ट्य काय म्हटलं बघा, घाऊक व्यापारी हा एका प्रकारच्या का काही विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करतो. हां, किंवा मर्यादित वस्तूंची खरेदी विक्री, मर्यादित वस्तूंचा व्यवसाय. सर्व प्रकारच्या वस्तू नसतात घाऊक व्यापाराकडे. घाऊक व्यापारी विशिष्ट, काही वेळा तर विशिष्ट वस्तूंनाच घाऊक व्यापारी असतो. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचाच घाऊक व्यापारी, तो फक्त एकाच कंपनीचा माल ठेवतो. किंवा उदाहरण समजा तांदळाचा घाऊक व्यापारी आहे, गव्हाचा घाऊक व्यापारी आहे, किंवा तुमची ऑइल्स आहेत, फक्त तेल, विविध प्रकारची खाद्यतेलं, किंवा भाजीपाल्याचा घाऊक व्यापार असेल. आता का? लक्षात घ्या, आपण पहिलंच म्हटलंय मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी आहे की त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असंख्य किरकोळ व्यापारी आहेत. घाऊक व्यापाराचं कार्यक्षेत्र हे अधिक असल्यामुळं त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असंख्य किरकोळ व्यापारी असतात आणि या सर्व किरकोळ व्यापाऱ्यांच्या सर्वच वस्तूंची गरज तो पूर्ण करू शकत नाही. सर्वच प्रकारच्या वस्तू व्यापार करायचा म्हटलं तर त्याला त्यासाठी आवश्यक असणारं भांडवल असेल, बाजारपेठेतली माहिती असेल, ज्ञान असेल, हे एकाच व्यक्तीकडे असतं असं नाही. आणि म्हणून एका ठराविक प्रकारच्या
किंवा एका उत्पादकानं निर्माण केलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा व्यापार त्या ठिकाणी तो करत असतो. म्हणजे तो जो काही आर्थिक व्यवहार करतो, घाऊक व्यापारी जो काय व्यवसाय करतो, हे ठराविक विशेष प्रकारच्याच वस्तूंचा व्यापार त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे कारण असं आहे की मगाशी म्हटलं तसं की त्याला मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागते आणि त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे किरकोळ व्यापारी असंख्य असतात. त्यामुळे ते संपूर्ण सर्वच प्रकारच्या वस्तूंची खरेदी एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं हे एका व्यक्तीला शक्य नसतं, कारण धोके अधिक असतात. आपण ते दुसरंही पाहिलेलं आहे. वस्तूची खरेदी केल्यानंतर, उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी केल्यानंतर किरकोळ व्यापारापर्यंत त्या वस्तू पोचणेपर्यंत जो मधल्या दरम्यानचा काळ आहे, त्या काळामध्ये असंख्य धोके असल्यामुळं सर्वच प्रकारच्या वस्तूंचा व्यापार करणं हे घाऊक व्यापाराला शक्य नसतं. आणि म्हणून तो एका ठराविक विशिष्ट प्रकारची वस्तू किंवा विशिष्ट उत्पादकाच्या वस्तू यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करण्याचं कार्य करत असतो. त्यानंतर घाऊक व्यापाराला मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावं लागतं. भांडवल आहे ते मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक आहे. कारण का? कारण घाऊक व्यापाराला उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावरती मालाची खरेदी करून त्याचा मोठ्या प्रमाणात साठा करावा लागत असतो. आणि त्याचप्रमाणे लक्षात घ्या की घाऊक व्यापारी उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी रोखीने करतो. खरं ते वेगळं वैशिष्ट्य परत असणार आहे. ते आहे का बघूया, या तुम्ही सांगणारच आहे. अधिक भांडवल का लागतं? कारण घाऊक व्यापारी उत्पादकाकडून जी खरेदी आहे ती खरेदी रोखीने करत असतो आणि त्यामुळे त्याला मालाची रक्कम आगाऊ देत असतो. आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जी विक्री आहे ती विक्री मात्र उधारने करत असतो. किरकोळ व्यापाऱ्यांना उधारी सवलत देत असतो आणि परिणामी घाऊक व्यापाराला अधिक भांडवलाची गरज आहे. म्हणजे खरेदी कशी आहे ते वेगळं असे प्रश्न. खरेदी कशी आहे? रोखीनं आहे. उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी रोखीनं आहे आणि किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूंची विक्री जी आहे ही विक्री मात्र उधारी सवलतीवरती आहे. आणि म्हणून सुद्धा घाऊक व्यापाराला मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गरज असते. अधिक भांडवल गुंतवावं लागतं. तर पुढे काय म्हटलंय? घाऊक व्यापारी मागणी पुरवठा यातील समतोलाद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवतो, किमती स्थिर ठेवतो. मागणी आणि पुरवठा यातील समतोल. मागणी पुरवठा कुठला? बाजारपेठेमधील प्रत्येक बाजारपेठेमध्ये त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूची मागणी किती आहे त्या प्रमाणामध्ये पुरवठा करून प्रत्येक बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही स्थिर कशी राहील, नियंत्रित कशी राहील यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येक बाजारपेठेमधील त्या किरकोळ व्यापाराची असणारी मागणी विचारात घेऊन त्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा करून मागणी आणि पुरवठ्याच्यामध्ये समतोल जाण. जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा आहे. कारण मागणी आणि पुरवठ्याचा परस्पर कॉन्ट्रास्ट आहे, परस्पर विरोधी संबंध आहे. म्हणजे विरोध म्हणजे कसं? लक्षात घ्या की म्हणजे मागणीपेक्षा जर पुरवठा जास्त झाला तर वस्तूची किंमत पडेल की वस्तूची किंमत कमी होईल, किंवा मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी झाला तर किंमत वाढणार आहे. मग कोणत्या परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत एकदम वाढणं किंवा वस्तूची किंमत एकदम कमी होणं हे व्यापारी, उत्पादक, ग्राहक सर्वांच्या दृष्टीनं कसं असतं? तोट्याचं असतं, धोका त्याच्यामध्ये असतो. आणि म्हणून सर्वसामान्यपणे प्रत्येक बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमती नियंत्रित राहाव्यात. त्याला आपण समतोल, बॅलन्स प्राईस किंवा कंट्रोल, नियंत्रित किंमत ठेवण्यादृष्टीनं किंवा किमतीवरती नियंत्रण ठेवण्यादृष्टीनं मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल साधणं. म्हणजे कुठल्याही बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूचा पुरवठा प्रचंड आहे आणि किंवा पुरवठा अत्यंत कमी आहे असं होणार नाही. ज्या प्रमाणामध्ये मागणी आहे त्या प्रमाणामध्ये त्यावेळी ताबडतोब वस्तूंचा पुरवठा करण्याचं कार्य घाऊक व्यापारी करत असतो. किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करणं आणि प्रत्येक बाजारपेठेमध्ये त्या वस्तू संदर्भात वस्तूची मागणी आणि वस्तूंचा पुरवठा यामध्ये कसा समतोल साधला जाईल आणि त्यामुळं किमतीवरती
किंमत कमी जास्त होणं हे जास्त होणार. म्हणजे दीर्घकाळाचा विचार केला तर थोड्याफार एखाद्या 2-4 दिवसासाठी 8 दिवसासाठी एखाद्या वस्तू किंमत कमी होते, वाढते. परंतु दीर्घकाळाचा जर विचार केला तर त्या लेवलमध्ये एका विशिष्ट प्रमाणामध्ये ती किंमत स्थिर कशी राहता येईल यासाठी घाऊक व्यापारी प्रयत्न करत असतो. ठीक आहे. त्यानंतर उत्पादकाला बाजारपेठांची माहिती घाऊक व्यापाऱ्याकडून देतो. उत्पादकाला माहिती, आता ते सेवेमध्ये पण येणार आहे. खरं सेवेमध्ये पण येणार आहे. कारण बाजारपेठेबद्दलची माहिती येतो म्हटलेलं आहे का. उत्पादकाला बाजारपेठांची माहिती घाऊक व्यापाऱ्याकडून मिळत असते. घाऊक व्यापारी त्यांना माहिती देत असतो. म्हणजे काय लक्षात घ्या, आता इथं बाजारपेठाची माहिती याचा अर्थ मागणीची बाजू आहे. बाजारपेठेमध्ये 2 बाजू असतात, एक पुरवठ्याची बाजू असते आणि मागणीची बाजू असते. मग विविध बाजारपेठांमध्ये आता उत्पादकाला कशाची आवश्यकता असते, मागणीची गरज असते. प्रत्येक बाजारपेठेमध्ये त्या म्हणजे उत्पादक ज्या वस्तू निर्मिती करतो, उत्पादन घेत असतो, त्या वस्तूबद्दल विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांकडून किती मागणी आहे, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, ग्राहकांच्या काय तक्रारी आहेत का, ग्राहकांच्या काय सूचना आहेत का, याबद्दलची माहिती उत्पादकाला मिळणं आवश्यक असतं. कारण उत्पादक, आपण अगोदरच म्हटलेलं आहे की उत्पादक ग्राहकासाठी उत्पादन करत असतो. आणि त्यावेळी बाजारपेठेची मागणी काय आहे, बाजारपेठेमध्ये म्हणजे ग्राहकांमध्ये, बाजारपेठेचा ग्राहक लक्षात घ्या. बाजारपेठेची माहिती अर्थ त्या बाजारपेठेतील ग्राहक वर्गाबद्दलची माहिती आहे. ग्राहक वर्ग कसा आहे, ग्राहकांच्या अपेक्षा काय, सूचना काय आहेत, तक्रारी आहेत का, किंवा अन्य उत्पादकांबद्दल सुद्धा माहिती. आता अन्य उत्पादकाबद्दल माहिती उत्पादक होऊ शकते, पण प्रामुख्याने तर बाजारपेठेचे आपण ग्राहकच म्हणूया. ग्राहकाबद्दलचीच माहिती आहे. ग्राहकांच्या बद्दल त्या फॅशन्स असतील, मगाशी म्हणत तसे ग्राहकांची आवड निवड आहे, त्यांच्या अपेक्षा, तक्रारी, याबद्दलची माहिती उत्पादकाला घाऊक व्यापारी देत असतो, की ज्यामुळे उत्पादक काय करू शकतो, भविष्यामध्ये आपल्या वस्तूच्या उत्पादनाविषयी योग्य तो निर्णय घेऊ शकतो, वस्तूमध्ये आवश्यक ते बदल करू शकतो, सुधारणा करू शकतो, विविध वैशिष्ट्ये त्या वस्तूमध्ये अधिक ॲड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करत असतो. मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करणं म्हणजे घाऊक व्यापाराचं मुख्य कार्य काय. आपण म्हटलं अगोदर मोठ्या प्रमाणात खरेदी, म्हटलं उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी आहे. आणि पुढे काय म्हटलं परत, किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करत असतो. त्याच्या बाजारपेठेमध्ये जे विविध किरकोळ व्यापारी आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे त्यावेळी त्या प्रमाणामध्ये, हे महत्त्वाचं आहे, त्यावेळी त्या प्रमाणामध्ये नियमितपणे वस्तूंचा पुरवठा त्या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यांना करत असतो. त्यामुळं किरकोळ व्यापाऱ्यांना कोणत्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावरती करून ठेवावी लागत नाही. म्हणजे वस्तू साठा करण्यामध्ये किंवा वस्तूची खरेदी करण्यामध्ये आणि साठा करण्यामध्ये अधिक भांडवल गुंतवावं लागत नाही. तर खरं म्हणलं तर तो किरकोळ व्यापाऱ्यांना उधारी सवलत देत असतो, परंतु पण साठवणुकीच्या दृष्टीने सुद्धा आहे. म्हणजे जास्त मोठ्यामध्ये त्यांना साठा ठेवावा लागत नाही. ठराविक मुदतीनंतर 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला घरपोच दुकानापर्यंत वस्तूंचा पुरवठा करत असतो. त्यांच्या गरजेप्रमाणे त्या प्रमाणात वस्तूंची विक्री करत असतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात एकदम वस्तूची खरेदी करून ठेवणं आणि मग त्याचा धोका स्वीकारणं, साठा अधिक करणं, धोका स्वीकारणं, यापासून किरकोळ व्यापारी काय करत असतो, मुक्त होत असतो. त्यात काढलं घाऊक व्यापारी बाजारातील वेगवेगळी कार्य करतो. ते कार्य दिले थोडक्यात, खरं वैशिष्ट्यामध्ये कार्य दिली आहेत. ही कार्य आहेत सगळी. म्हणजे घाऊक व्यापारी कोणती कार्य करतो हे त्यांनी वैशिष्ट्य दिलेलं आहे. विविध वस्तू जमा करणे, घाऊक व्यापारी गोदामामध्ये माल साठवणे, त्याचं प्रमाणीकरण आहे, बांधणी, जाहिरात, वाहतूक करणं आणि आर्थिक मदत. आता ते सेवेमध्ये परत येणार आहे. सेवा किंवा कार्य याच्यामध्ये सर्व येणार आहे लक्षात. वस्तू साठा ठेवणं, वाहतूक करणं, प्रमाणीकरण, बांधणी, जाहिरात, आर्थिक सहाय्य करणं, अप्रत्यक्ष आर्थिक सहाय्य बनवू शकतो. ज्यावेळी घाऊक व्यापारी
उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी करतो त्यावेळी तो ॲडव्हान्समध्ये पैसे देत असतो, आगाऊ रक्कम देत असतो. त्यावेळी ते उत्पादकाला एक प्रकारे आर्थिक सहाय्य आहे. किंवा किरकोळ व्यापाऱ्यांना तो उधारण सवलत देतो, वस्तूंची विक्री करतो. उधारण विक्री आहे हे सुद्धा एक प्रकारे आर्थिक सहाय्य आहे. कारण जर उधारी सवलत घाऊक व्यापाऱ्यानं किरकोळ व्यापाऱ्यांना दिली नसती तर किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या खरेदीसाठी अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागला असता, कर्ज काढावं लागलं असतं. पण ते काढावं लागत नाही. म्हणजे कर्जाची गरज त्यांना विशेष अधिक भासत नाही. म्हणजे वस्तूची खरेदीसाठी कर्ज काढावं लागत नाही. कारण ठराविक कालावधीसाठी उधारी सवलत त्या ठिकाणी देत असतो आणि त्यामुळे तो किरकोळ व्यापाऱ्यांनासुद्धा अप्रत्यक्षपणे आर्थिक सहाय्य करत असतो. म्हणजे अशा प्रकारे एक 7-8 वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगता येतील. घाऊक व्यापार आणि घाऊक व्यापारी म्हणजे काय आणि घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असं जर म्हटलं तर ही कार्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येतील. आता अजूनही 1-2 वैशिष्ट्य आहेत. तिथे एक सांगता येतं बघा, आपण विशिष्ट वस्तू व्यापार म्हटलेलं आहे, भांडवल गरज म्हटलं. मोठ्या प्रमाणात विक्री किंवा उलाढाल आहे. घाऊक व्यापाराची उलाढाल जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे. कारण घाऊक व्यापारी हा अनेक किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणामध्ये वस्तूंचा नियमित पुरवठा करत असतो आणि परिणामी त्याच्या विक्रीची एकूण उलाढाल जी आहे ही विक्रीची एकूण उलाढाल मोठ्या प्रमाणावरती आहे. मोठ्या प्रमाणात विक्री करत असतो. त्यानंतर अजून कोणतं सांगता विपणन कार्य म्हटलेलं आहे. ते कार्य दिलं वैशिष्ट्यामध्ये म्हटलेलं आहे विपणन कार्य करतो. म्हणजे मालाचं एकत्रीकरण, साठवणूक, प्रमाणीकरण, प्रतवारी, बांधणी. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे जोखीम स्वीकार महत्त्वाचा दुवा आपण म्हटलं आहे. दुवा पहिला म्हटलं बघा याच्यात मला वाटतं नाही प्रत्यक्ष म्हटलं नाही पण ते एक वैशिष्ट्य म्हणूया आपण. हे खरं पहिलंच वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. घाऊक व्यापारी काय आहे? वस्तू वितरण साखळीमधील पहिला दुवा आहे. घाऊक व्यापारी हा वस्तू वितरण साखळीमधील पहिला दुवा आहे. कारण घाऊक व्यापारी म्हणजे उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांना जोडणारा दुवा आहे. म्हणजे उत्पादन केल्यानंतर पहिली खरेदी कोण करत असतो? घाऊक व्यापारी करत असतो आणि म्हणून तो उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तो उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे नियमितपणे वस्तूंचा पुरवठा किंवा वस्तूंची विक्री त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून घाऊक व्यापारी हा एक अत्यंत महत्त्वाचा पहिला दुवा आहे. म्हणजे अशा प्रकारे घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. थँक्स.